महापालिका निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जणू जाहीर सभांचा धडाका लावला होता। तर ठाकरे बंधूंनी जाहीर सभांऐवजी आपल्या पक्षाच्या शाखांना भेटी देण्यावर भर दिला होता। प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी शाखांना भेटी दिल्या। पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधूंनी नवी रणनीती वापरल्याची चर्चा आहे। ठाकरेंच्या प्रचाराची रणनीती शाखा भेटीला ठाकरेंची गती। मंगळवारी उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसेनेच्या साकीनाका परिसरातील शाखेला भेट दिली, तर दुसरीकडे पुण्यातील मनसेच्या शाखांना राज ठाकरेंनी भेट दिली। जास्तीत जास्त शाखांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांनी केला। ठाकरे बंधूंनी यावेळी महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगळी रणनीती वापरल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी अधिकाधिक सभा घेण्याऐवजी आपापल्या पक्षांच्या शाखांना भेटी देण्यावर भर दिली। शिवतीर्थावरती आपली विराट सभा पाहिली आणि त्या सभेत मी आणि राज दोघेही पोटतिडकीने बोललेलो आहोत। कारण ज्या पद्धतीने यांचा कारभार चाललेला आहे, हा कारभार केवळ मुंबईच नव्हे तर आपलं आयुष्य गिळायला चाललेलं आहे। विशेष म्हणजे राज ठाकरेंनी मनसेच्या शाखांप्रमाणेच शिवसेनेच्या उबाटाच्या शाखांचा दौरा केला। ठाण्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या चंदनवाडी भागातील शाखेलाही राज ठाकरेंनी भेट दिली। यावेळी राज ठाकरेंनी मस्टरवर स्वाक्षरीही केली। विशेष म्हणजे 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले। या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी ठाकरेंचं जल्लोषात स्वागत केलं। ठाकरे बंधूंच्या या शाखा भेटी मागचं कारण म्हणजे शाखा हा शिवसेनेचा कणा आहे। शिवसेनेच्या शाखांमधून जनतेचे प्रश्न सोडवले जातात। शाखांमधूनच शिवसेनेचं नेटवर्क तयार झालंय। शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंकडे शाखांचं जाळं कायम राहिलं। मोठ्या सभा घेऊन वेळ ताकद खर्च करण्यापेक्षा शाखांना भेट देऊन शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढवण्याची रणनीती ठाकरे बंधूंनी आखली होती। या प्रचारात आदित्य आणि अमित ठाकरे मागे नव्हते। एवढंच काय, पण उद्धव ठाकरेंचं संपूर्ण कुटुंबही या प्रचारात उतरलं होतं। बहुधा या निवडणुकीमध्ये ठाकरेंना असं दिसून आलं की जोवर आपण शाखांमध्ये जात नाही आणि तिथे शाखेवर जमणारी जेवढी मुलं आहेत, जेवढे शिवसैनिक आहेत, जेवढे मनसैनिक आहेत, यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत त्या भागामध्ये एक वातावरण निर्मिती होणार नाही। म्हणून त्यांनी प्रचार सभेत भाषण करण्यापेक्षा, जास्त प्रचार सभा घेण्यापेक्षा आणि भाषण करून निघून जाण्यापेक्षा आणि त्याच्यावर पण प्रतिक्रिया वगैरे उत्तर देण्यापेक्षा त्यांनी शाखांवर जाऊन तिथल्या शाखा प्रमुख, माजी शाखा प्रमुख, त्या भागातले काही प्रमुख नागरिक, त्या पक्षात म्हणजे शिवसेनेचे, मनसेचे पाठीराखे यांच्या भेटीगाठी घेतल्या। ठाकरेंच्या शाखा भेटीचा हा फॉर्म्युला एकनाथ शिंदेंनीही वापरल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी मुंबईतील काही शिवसेना शाखांना भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला। बघा किती हजारो लोक या रॅलीमध्ये आहेत। महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जनता रस्त्यावर उतरली आणि आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी संकल्प केला। येणाऱ्या 15 तारखेला या ठिकाणी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा पडत। मुंबई महापालिकेचा प्रचार हा प्रामुख्यानं मराठी माणूस, मराठी अस्मिता, धारावी पुनर्विकास प्रकल्पांसह स्थानिक प्रश्नांभोवती फिरताना दिसतोय। महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पहिल्यांदाच जाहीर सभांची संख्या फारच मर्यादित दिसली। ठाकरे बंधूंनी रविवारी शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली, तर महायुतीच्या नेत्यांनी सोमवारी जाहीर सभा घेत ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलंय। महापालिकेची ही निवडणूक तशी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। या निवडणुकीत स्थानिक मुद्देच प्रभावी ठरतायत। या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी शाखांना भेट देत जाहीर सभांच्या प्रचाराऐवजी कार्यकर्त्यांमध्ये जात त्यांना बळ दिलंय। आता ठाकरेंची ही नवी रणनीती ठाकरेंना किती यशस्वी ठरवतेय हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई।